ठरलं तर मग या मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागामध्ये रविराज सांगत असतात, हे बघ, तू जरी सुमनला किडनॅप केलं नसलंस हे समोर आलं असलं तरी तू दिलेला सुमनचा त्रास हा मात्र काही विसरता येणार नाहीये. कळतंय ना? तू जो काही सुमनला त्रास दिलायस ना, त्या त्रासामुळे आता इकडे तू ह्याच्या पुढे कबूल कर तिला की सुमनला तू त्रास देणार नाहीयेस. यावरती नागराज आता सांगायला लागतो, नाही नाही, अजिबातच नाही सुमन, मी खरंच तुला वचन देतो, यापुढे मी तुला काहीही झालं तरी सुद्धा त्रास देणार नाहीये. तू नव्हतीस ना, तर खऱ्या अर्थाने मला आता समजलं होतं की काय नक्की माझं नुकसान झालंय ते. खरं सांगू का, तर मला इतका त्रास झाला होता ना की तुला विचारून सोय नाहीये. त्यामुळे आत्तापर्यंत जो काही मी तुला त्रास दिला त्या त्रासाचं प्रायश्चित्त आता मी करणार आहे. आणि खरंच तू मला माफ कर. मी या सगळ्यामध्ये चुकलेलो आहे. मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये की मी असा तुझ्यासोबत कसा वागलो. तू नव्हतीस ना, तर माझी काय अवस्था झाली होती मी तुला सांगू सुद्धा शकत नाहीये. या सगळ्यामुळे मी तुझी माफी मागतो. असं म्हणत नागराज आता माफी मागण्याची ॲक्टिंग करता करता तिला धमकी देतोय. हे बघ सुमन, आत्ता जसा शहाणपणा केलास ना अर्जुन सायलीला काहीही न सांगण्याचा, तोच शहाणपणा करायचा आहे. आणि तोच शहाणपणा करून आता गप्प बसायचं आहे. अर्जुन सायलीला बाकी काही सांगितलंस ना, तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत बोलता बोलता तो धमकी देतोय. सुमन जरा घाबरी झाले आणि तितक्यात अर्जुन तिकडे आलाय आणि तो नागराजला थांबवण्याचा प्रयत्न करतोय. आणि नागराजला तो सांगतोय, काका बाजूला या, या तुम्ही इकडे या, स्वतःला सावरा बरं, मला तुमच्याशी एक गोष्ट बोलायची आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतो नागराज, काय काय तुला काय बोलायचंय अर्जुन? यावरती अर्जुन म्हणतो, काका तू मला एक गोष्ट सांग, हे सगळं जरी खरं असलं ना की तुझ्या आता ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे तू काही केलेलं नाहीयेस, तरी अरे तुझ्या मोबाईलमध्ये मग हा व्हिडिओ कसा काय आला सुमन काकूचा? असं म्हटल्यावरती नागराजची जराशी भंबेरी उडाले. व्हिडिओ? कसला व्हिडिओ आणि कोणता व्हिडिओ? असं म्हणत तो व्हिडिओ आपण पहिल्यांदाच पाहतोय अशी ॲक्टिंग करायला लागतो आणि त्यानंतर तो व्हिडिओ पाहतो. त्यावरती तो म्हणतो, नाही रे अर्जुन, मला खरंच या व्हिडिओचं काहीच सत्य माहीत नाहीये रे, मला नाही माहिती काय झालं ते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो, हो, हा व्हिडिओ तुझ्या ह्याच्यामध्येच होता. त्यावरती आता सायली सांगायला लागते, काका अहो हा व्हिडिओ तुमच्या ह्याच्यामध्ये होता. काव्याने ज्या वेळेला सखीला फोन हे पाठवले ना, त्याच वेळेला हा व्हिडिओ त्यांच्या ह्याच्यामधून तुमच्या ह्याच्यामधून त्यांच्यात गेला. यावरती तो म्हणतो, कसं शक्य आहे? मी हा व्हिडिओ आत्ता पहिल्यांदा पाहतोय. मी तर व्हिडिओ पाहिला सुद्धा नाहीये रे, मला कसं माहिती असेल की हा व्हिडिओ कसला आहे ते? अरे तुला एक गोष्ट सांगू का, अरे हा व्हिडिओ खरंच मला माहीत नाहीये कसला आहे ते. म्हणजे तू माझा मोबाईल बघ बरं, माझ्या मोबाईलमध्ये दिसतोय का बघ तुला हा व्हिडिओ? असं म्हणत तो आता आपला मोबाईल त्यांना दाखवतो आणि त्याने ऑलरेडी आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट केलेला असतो. प्रिया विचार करते, चला बरं आहे, म्हणजे काही झालं तरी या नागोबाला इतकी अद्दल घडली की यांनी आता हा व्हिडिओ डिलीट केलेला होता, नाहीतर नाहीतर काही खरं नाहीये, असा विचार आता इकडे तो करत आहे. बरं हे सगळं ती करत आहे. बरं हे सगळं चालू असताना नागराज आता ॲक्टिंग भारी करतो. सुमन इकडे जास्तच हायपर होत असते आणि तिला आता या सगळ्या गोष्टीमुळे त्रास होत असतो. आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते, ठीक आहे काही हरकत नाहीये, इतकं काही नाहीये, ठीक आहे आला असेल तो आपोआप कुठून तरी व्हिडिओ. पण त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे नागराज म्हणतो, असं कसं, असं कसं, असं करून चालणार नाहीये. म्हणजे काहीही झालं ना तरी सुद्धा ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाठवलाय किंवा ज्यांनी कोणी हे सगळं केलंय, मला आता त्याच्याबद्दल सत्य शोधून काढलंच पाहिजे. जो कोणी तो असेल ना, त्याला मी सोडणार नाहीये. असं म्हणत आता इकडे तो चिडण्याची ॲक्टिंग तर भारीच करतोय आणि आता मी त्या महिपतला पण सोडणार नाहीये असं आता ओरडून सांगतोय. आणि त्यावरती इकडे आता पूर्णाजी सांगायला लागते, ठीक आहे झालं गेलं हे सोडून द्यायलाच पाहिजे, पण सुमनसोबत जे काही तुम्ही वागलात ना त्याला कधीही माफी मिळू शकत नाहीये. आणि त्यामुळे त्यामुळे सुमनच्या सोबत आता पुन्हा असं वागायचं नाहीये अजिबात. त्यावरती तो म्हणतो, नाही मी सुमनच्या सोबत असं वागणार नाहीये, पण पण आता मी त्या महिपतला पण सोडणार नाहीये, त्याला तर आता असं म्हणत तो चिडलेला आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे सुमन हायपर झाले. ती हे सगळं पाहतीये आणि नागराजची ओव्हर ॲक्टिंग बघून तिला आता खूपच त्रास झालेला आहे आणि ती एकदम हायपर झाले. ज्या वेळेला ती हायपर झाले आणि त्यावेळेला नागराज तिच्या जवळ चाललाय, तर अर्जुन त्याचा हात धरतोय आणि त्याला थांबवतोय. थांब काका. इकडे प्रतिमा आणि कल्पना तिला पाणी देतात आणि पूर्णाजी आणि प्रताप सांगायला लागतात, सुमनची एक
एकंदर अवस्था बघता मला नाही वाटत की रविराज तुम्ही आता इथून त्यांना घेऊन जावं. बघा ना त्याची अवस्था काय आहे तिची. मला काय वाटतं माहिती आहे का, की तुम्ही सुद्धा इथेच राहा. यावरती कल्पना म्हणते, "पूर्णाई म्हणजे मला ना घरी जाऊन दिवा लावायचा आहे. सुमन आले या संदर्भात मला आता देवाचे आभार मानायचे आहेत आणि म्हणूनच मी इथे नाही थांबू शकत. म्हणजे कसं आहे मी नंतर येईन. सुमनला राहू दे इथे." यावरती आता इकडे नागोबासाठी ही धोक्याची घंटा आहे आणि नागोबा विचार करतोय, सुमन जर का इथे राहिली तर माझ्यासाठी हे काही चांगलं नाहीये. काय करू जेणेकरून मला सुमनला इथून घेऊन जाता येईल, असा तो विचार करतोय. बरं तोपर्यंत मग आता तो म्हणतोय, "मला काय वाटतंय दादा, की आपण ना सुमनला इथून घेऊन जाऊया. इथे सुमनला ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये." आणि त्यावरती मग आता आपल्या घरी नेऊया असं म्हटल्यावरती सायली सांगते, "काका कसं आहे ना, हे घर सुद्धा त्यांचंच आहे आणि या घरात सुद्धा त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल." असं म्हटल्यावरती ती सांगते, "कसं आहे आणि खरं तर त्या महिपतने हे सगळं नाटक का केलं, कशासाठी केलं, हे सगळं शोधून काढण्यासाठी आपल्याला या सगळ्याचा सहारा तर घेतला पाहिजे ना. म्हणजे या सगळ्यामध्ये आता सुमन काकूची चौकशी तर केली पाहिजेच ना आणि त्यामुळे राहू दे सुमन काकूला इथे." आता हे शेवटचं वाक्य बोलल्यावरती आता मात्र नागोबा चांगलाच घाबरलाय. "अरे देवा! म्हणजे हे काय? आता ही इथं राहणं हे माझ्यासाठी खूपच मोठ्या धोक्याचं आहे. पण त्याच्याकडे पर्याय मात्र काहीच नाहीये." इकडे तोपर्यंत पूर्णाई सांगते, "जा सुमनला रूममध्ये घेऊन जा कल्पना आणि प्रतिमा दोघीजणी मग आता विमलच्या साथीने सुमनला घेऊन जातात." इकडे तोपर्यंत पूर्णाजी सांगायला लागते, "चला शेवट गोड तर सगळं गोड. सुमन घरी आलेली आहे ना, एक काम करूया आपण आता संक्रांतीचा राहिलेला कार्यक्रम करूया." मग सायली आता सगळ्यांना तिळगुळ देते. ती नागराजकडे सुद्धा येते आणि "काका तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला," असं म्हणत ती आता नागराजला तिळगुळ सुद्धा देते. इकडे तोपर्यंत साक्षीची अवस्था खूपच बिकट आहे आणि साक्षी विचार करतीये, जी कोणी ती व्यक्ती आहे त्याला मी साक्षी आहे ही गोष्ट 100% माहिती आहे आणि ही गोष्ट माहिती असल्या कारणानेच ती व्यक्ती मला आता मला त्रास देत आहे. काय करू, काय करू तिला काही कळत नाहीये. कशा पद्धतीने या सगळ्यामधून मी आता वाचायचं आहे हे काही तिला कळत नाहीये. पण पण आता त्याच वेळेला तिकडे सचिन आलेला आहे. सचिनला काही सांगता पण येत नाहीये आणि ती आपला मोबाईल पूर्णपणे बंद करून ठेवते. ती विचार करते की हा मोबाईल बंद केला तर त्या व्यक्तीचा मला काही कॉल वगैरे येणार नाहीये आणि ती आपला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवते. तितक्यात तिकडे सचिन आलेला आहे. इकडे आता अर्जुन सांगत आहे, "मला खरंच या सगळ्यामध्ये आता सुमन काकूची खूप काळजी वाटतेय. ती इथे आहे ना तोपर्यंत ती सेफ आहे. इथे असल्या कारणाने नागराज काका तिला कधीच काही करू शकत नाहीये. पण ती तिकडे गेली असती ना तर ह्या नागराज काकाने तिला आता सोडलं नसतं. तिला त्रासच दिला असता. मला असं वाटतंय की आपण आता सुमन काकूचे रक्षण इथे राहूनच करू शकतो." यावरती सायली म्हणते, "हो, पण आपल्याला सत्य सुद्धा काढून घ्यायचं आहे ना." अर्जुन म्हणतो, "हो, काळजी करू नकोस. सगळं काही आपण आता काढून घेऊया. सुमन काकू बरी झाली की." असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, "ठीक आहे, आपण सगळं शोधून काढूया." आणि सायली आता सांगते, "आलेच मी." त्यावरती मग अर्जुन म्हणतोय, "नवरा इकडे आहे आणि तू कुठे चाललीस?" यावरती सायली सांगायला लागते, "कसं आहे ना, सुमन काकूला आपण आपल्या घरामध्ये बोलवलंय ना, मग जर का सुमन काकूला आपण बोलवले तर तिची काळजी घेणं सुद्धा आता गरजेचंच आहे ना आणि त्याच कारणासाठी मी आता तिकडे चाललेली आहे. म्हणजे कसं आहे तिला काही हवंय, काही नको हे सगळं सगळं मलाच बघायला पाहिजे," असं सायली म्हणायला लागलेली आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, "हो बरोबर आहे, जा तू." असं म्हटल्यावरती सायली आता सुमनला भेटायला गेलेली आहे आणि जेणेकरून सुमनची काळजी आता तिला घेता येईल. इकडे तोपर्यंत सचिन आला आणि, "सॅम काय झालं? तू मोबाईल तुझा का बंद करून ठेवलेला आहेस?" यावरती ती म्हणते, "राहू दे, माझा मोबाईल चालू करू नको, मला नाही चालू करायचा आहे." यावरती तो आता तिला सांगतोय, "असं काय करतेस? अगं तुझा मोबाईल मी चालू तर करून घेतो ना." ती सांगते, "मी तुला म्हटलं ना की नाही मला मोबाईल चालू करायचा आहे, मला बंद राहू दे माझा मोबाईल." यावरती तो म्हणतो, "का काय झालंय काय तुझं असं? चल आपण बाहेर छानपैकी डिनर करून येऊया. छानपैकी डिनर करून येऊ आणि त्यानंतर मग बघू." ती सांगते, "मला कुठे कुठे जायचं नाहीये." तो म्हणतो, "ठीक आहे, आपण इकडे ऑर्डर करूया का डिनर? आपण ऑर्डर करून घेऊया." "ठीक आहे." असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, "काही नको. मला डिनर ऑर्डर पण करायचं नाहीये. माझ्या मोबाईलवरून तर नाहीच करायचंय." यावरती तो म्हणतो, "अगं असं काय करतेस? तेवढ्यासाठी तरी तुझा मोबाईल चालू करायला लागेल ना." पण ती आपला मोबाईल चालू करायला काही तयार नाहीये आणि ती आता बंद करून तुझ्या मोबाईलवरून ऑर्डर कर असं म्हणते. सचिनला काही कळायला मार्ग नाही. काय नक्की घडले? म्हणजे आता ही मोबाईल सुद्धा चालू करायला मागत नाहीये. असं काय झालेलं आहे की ज्याच्यामुळे ती आता मोबाईल चालू करत नाहीये? प्रेक्षकांनो, इथे आता नागराजला रात्री झोपच येत नाहीये. कारण नागराजने आता मात्र इकडे
सारखा त्याला चिंता लागून राहिली की काय झालंय, कसं झालंय, तिकडे नक्की काय सुमनने गोंधळ घातलाय. मी प्रियाला कॉल करतो. प्रियाला रात्री कॉल आल्यावर ती गुपचूप आता तिकडून बाहेर आले. इकडे सुमनची अवस्था खूपच बिकट झालेली आहे. तिला स्वप्नात सुद्धा रात्री आता ते सगळं दृश्य दिसतंय. नागराजने आपल्यासोबत केलेला त्रास दिसतोय आणि सुमन आता खडबडून जागी झालेली आहे. सायली तिच्या बाजूला झोपलेली आहे आणि सायली आता विचार करते, सुमन काकू, सुमन काकू काय झालं? सुमन काकू काय झालं? पाणी आणू का तुम्हाला? असं म्हणत सायली सुद्धा उठलेली आहे. इकडे तोपर्यंत नागराज सांगतोय, काय ग, काय त्या सुमनने काही गोंधळ तर घातला नाहीये ना? यावरती प्रिया सांगते, काय वाईट दिवस आले तुमच्यावरती. म्हणजे आता किती बघायला गेलं तरी सुद्धा त्या बायकोची तुम्हाला काळजी करत बसायला लागते. कमालच झाली म्हणायची नाही का? म्हणजे आता ती बायको तुम्हाला त्रास देते आणि तुम्हाला तो त्रास सहन करायला लागतोय. यावरती तो म्हणतो, हे बघ, जास्त शहाणपणा करू नकोस. अति शहाणपणा करण्याचा काय हे होतो तुला माहिती आहे ना? असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतोय, बोल, काय आहे तिकडे? थोबाड तिने उघडले का? यावरती ती म्हणते, नाही, अजून तरी तसं काही दिसत नाहीये. म्हणजे या घरामध्ये आता इकडे शांतीच आहे. आपण किती म्हटलं ना तरी सुद्धा तिचा काही आवाज नाहीये. आणि त्यानंतर इकडे आता सुमनला सायली सांगत आहे, सुमन काकू, तू काळजी करू नको. आम्ही इथे तुझ्या सोबत आहोत की नाही? आम्ही सोबत असताना तुला कसली चिंता? तू खरंच चिंता करायची काही गरज नाहीये. सुमन सांगते, सायली, पण ते सायली म्हणते, अजिबात नाही. आणि आता अजिबात हे सगळं करायचं नाहीये. आणि त्यानंतर सुमनला ती समजावते, पाणी आणते मी तुमच्यासाठी, तुम्ही निवांतपणे आता पडा बरं. इथे तुम्ही सुरक्षित आहात. इथे कुणी तुम्हाला काही त्रास द्यायला येऊ शकत नाहीये. असं म्हणत ती सुमनला समजावते. सुमनला मात्र या सगळ्यामध्ये आता इतका मानसिक धक्का बसलाय की ते या धक्क्यातून बाहेरच आलेली नाहीये. तिला आता सारखं सारखं ते भास होत आहे, त्रास होतोय. इकडे तोपर्यंत सायली आता बाहेर पडले आणि ती नेमकी प्रिया इकडे फोनवरती बोलत आहे. सायली ज्या वेळेला बाहेर पडले त्यावेळेला प्रिया आता सांगत आहे, हे बघा, काळजी करू नका. इकडे तरी अजून तरी तिने काही सांगितलेलं नाहीये आणि आता मला नाही वाटत तिला जर का सांगायचं असतं तर तिने त्याच वेळेला सांगून मोकळी झाली नसती का? पण तिने नाही सांगितलंय ना, म्हणजे मला तर खात्री वाटते की बहुतेक नाहीच तिने काही सांगितलंय. असं म्हणत असतानाच इकडे प्रिया बोलमती बोलते, सायली तिकडे येते. सायलीच्या दाराचा तिला धक्का लागतो. धक्का लागल्यावर ती फोन खाली पडतो आणि फोनवरती नागराज काका आणि तिचं टायमिंग पण येतं. आता सायली हे पाहते आणि इतक्या रात्री ही नागराज काकांशी काय बोलत होती? सायलीला जरा पडलेला प्रश्नच असतो. मग आता सायली तो फोन उचलते आणि नेमका नागराजला माहित नाहीये की सायलीने फोन उचललाय. ती तो फोन कानाला लावते. त्यावेळेला नागराज आता म्हणायला लागतो, हे बघ, मला आता कोणताही प्रॉब्लेम नको आहे. हे वाक्य जेव्हा नागराज बोलतो त्यावेळेला सायली आता काहीच बोलत नाही. नागराज म्हणतो, हॅलो, हॅलो, कोण बोलतोय? हॅलो, तन्वी आहेस ना तू? यावरती सायली सांगायला लागते, काका, मी सायली बोलते. यावरती आता इकडे नागराज गडबडतो आणि तो म्हणतो, मी तर तन्वी सोबत बोलत होतो. हे कसं काय शक्य आहे? यावरती ती म्हणते, काही माहित नाहीये, पण मला बघितल्यावरती का कोणास ठाऊक. तर आता ही प्रिया घाबरली आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. आणि त्यानंतर, तुम्ही का फोन केला होता तिला? यावरती तो म्हणायला लागतो, काही नाही, मला सुमनची काळजी वाटत होती ना, म्हणून मी सुमनची तब्येत विचारायला कॉल केला होता. यावरती ती म्हणते, अच्छा, पण मग तुम्ही आम्हाला का नाही कॉल केलात? म्हणजे आता आम्हाला कॉल केला असता आम्ही सांगितलं असतं. यावरती तो म्हणतो, कसं आहे, माझ्यावरती विश्वास ठेवणारी फक्त एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे तन्वी. आणि आफ्टर ऑल ती माझी सख्खी पुतणी आहे ना का? आणि कसं आहे, माझी पुतणी, तिच्यासोबत मी जितक्या मोकळेपणाने बोलू शकतो आणि आता ते तितकं मोकळेपणाने मी तुमच्याशी बोलू शकत नाहीये. आणि त्यामुळे त्यामुळे मी आता हा विचार केला की तुम्हाला कॉल करण्यापेक्षा मी आता माझ्या म्हणजे पुतणीला कॉल करतो. असं म्हणत तो आता आपली बाजू सावरून घेत आहे. पण त्याच वेळेला चिडलेली प्रिया आता तो मोबाईल हिसकावून घेते आणि, हे बघ, माझे काका आहेत, मी काय करीन, माझं काय करायचं ते मी बघेन. आता अति झाले हा तुझं, दे इकडे. असं म्हणत ती तिचा मोबाईल काढून घेते आणि आता तिला चांगलंच फटकारते. आणि त्यानंतर मग आता लगेचच सायली विचार करायला लागते की काकांनी तिला कॉल केला, पण हे नक्की काय होतं? काहीतरी गडबड आहे. आता इकडे ती विचार करायला लागते की काकांचा आणि ह्याचा संबंध काय? म्हणजे आता ते बोलत सुद्धा होते की प्रॉब्लेम होईल, काहीतरी बोलत होते. काहीतरी गडबड आहे याची आता भूमीला कुणकुण लागलेली आहे आणि भूमी आता विचारच करत बसले. आणि त्यानंतर मग आता प्रिया फोन घेते आणि प्रिया म्हणते, हॅलो काका,
मी करते तुम्हाला रात्री कॉल करते. आत्ता सध्या इथे बोलण्याचं काही राहिलेलंच नाहीये. मी करते कॉल. पण सायलीचा संशय काही गेलेला नाहीये. सायलीला या सगळ्यामध्ये संशय मात्र येतच आहे. इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असताना अस्मिताला पूर्णाई सांगायला लागते, "हे बघ बाळा, तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस. सगळं काही ठीक होणार आहे." अस्मिता म्हणते, "हो गं, पण घरामधलं हे सगळं वातावरण आहे ना आणि या वातावरणामुळे स्ट्रेस येणं हे अगदीच साहजिक आहे. त्यामुळे येतो गं मला स्ट्रेस," असं म्हणत ती आता बोलत आहे. बरं हे सगळं चालू असताना प्रताप म्हणतो, "हो, स्ट्रेस येत असला ना तरी सुद्धा तू आता स्वतःला समजाव. बाळासाठी तुला आता काही झालं तरी सुद्धा स्वतःला हे करून घ्यायचं नाहीये." तोपर्यंत पूर्णाई आले आणि "चला सुमन ठीक आहे ना?" असं विचारत सुमनची चौकशी करते. यावरती अर्जुन सांगायला लागतो, "हो, सुमन काकू ठीक आहे. काहीच प्रॉब्लेम नाहीये." असं आता तो म्हणायला लागतो. बरं हे सगळं होत असताना तिकडे आता सायली आलेली आहे आणि सायली आता सगळ्यांना ब्रेकफास्ट देत आहे. पण प्रेक्षकांनो इकडे आता प्रताप सांगतोय, की सुमन ते इतकं सगळं सहन केलंय ना, की तिचं मानसिक अवस्था सुद्धा आता खूपच बिकट आहे, असं तो म्हणतोय. बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत प्रिया आता मुद्दामच हे करते, घरातलं सगळं खाणं गायब करते आणि आता सायलीने खाणं बनवलंय, पण आता ते गायब झालंय असं दाखवायचा प्रयत्न करते. इकडे तोपर्यंत अर्जुन आता आलेला आहे. रविराज आणि प्रतिमा यांना सत्य परिस्थिती सांगतोय, की सुमन काकूंची मानसिक अवस्था बिघडण्याची शक्यता आहे. मुद्दाम हे नागराज समोर बोलतोय जेणेकरून उगाचच गोंधळ व्हावा. इकडे सगळं जेवण संपलंय आणि प्रियाने ते नेऊन बाहेर फेकून दिलंय. प्रतिमा सांगायला लागते, "कल्पना की जेवण कुठे गेलं?" प्रिया सांगते, "सायलीने केलंच नसेल." सायली म्हणते, "चेटकिणीने कोणत्यातरी ते सगळं जेवण बाहेर नेऊन टाकलेलं आहे." असं म्हणत सायलीने प्रियाला रंगेहात पकडले.